हॅलो, मी ज्योतिष किचनमधून. आपण बनवूया आज पुरणाची पोळी. त्याच्यासाठी मी एक आणि थोडं वरती एक्स्ट्रा 2 मुठा डाळ घेतलेली आहे. आता आपण तिला वॉश करून घेऊया. चांगली 2-3 पाण्याने वॉश करायची आहे तिला आणि अर्ध्या तासासाठी तिला भिजत ठेवायची आहे. अर्धा तास झाला की त्याला नंतर मग त्याच्यातलं पाणी परत काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत आपण जेवढी डाळ घेतली आहे त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. मी 2 ग्लास इथे पाणी घातलेलं आहे. ह्या भांड्याने अंदाज येतो त्या पाण्याचा. मी अंदाजे घातलं आहे, पण तुम्ही 2 ग्लास पाणी घालू शकता. त्यात थोडीशी हळद टाकायची, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आपण कुकर लावून देऊया गॅसला आता. तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतील. 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कमी पॉवरवरती. स्टार्टिंगला पॉवर फुल ठेवायचं आहे, नंतर 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर पॉवर कमी करायचं आहे, म्हणजे ती चांगली शिजेल. डाळीला फेस पण आलेला काढून घ्यायचं आहे आता. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि शिट्ट्या होऊ द्यायचे. तोपर्यंत आपण भज्यांचं पीठ भिजवून घेऊया. त्याच्यात एक मीडियम साईजचा कांदा, 3 ते 4 मिरच्या, थोडी कोथिंबीर, थोडं जिरं आणि 2 ते 3 चम्मच बेसन पीठ घातलं आहे मी. थोडं पातळ झालं होतं म्हणून एक चम्मच वरतून एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशी थिक ठेवा. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. आपली डाळ शिजलेली आहे. आपण ती पुरणाच्या गाळणीत काढून घ्यायची आहे. पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. तिला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झालं करून की नंतर मग जेवढी आपण डाळ लावली होती तेवढंच आपण साखर घालायची त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करायला बाजूला ठेवून द्यायचं. बाजूच्या गॅसवर ठेवून दिले. इकडे मी कटाची आमटी बनवते. त्याच्यासाठी 2 ते 2.5 चम्मच मी तेल घातलं आहे, थोडं जिरं घातलं आहे, परत थोडी कोथिंबीर नाही सॉरी त्यात थोडी कढीपत्ता घातला आहे आणि वाटांमध्ये खोबरं, कांदा, अद्रक, लसूणची पेस्ट होती ती घातली. आता चटणी, हळद, मीठ, धने पावडर, थोडासा काळा मसाला, थोडासा गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत त्याला परतवायचं आहे. त्याला तेल सुटायला लागलं की गरम पाणी टाकून आणखी परतू घ्यायचे. बघा तेल सुटले बाजूला. आता परत गरम पाणी टाकून आपण त्याला एक उकळी काढून घ्यायची. उकळी काढल्यानंतर गॅस बंद करूया आपण. हे बघा, ह्या साईडला पुरण पण झालेलं आहे. चम्मच उभा ठेवला आहे मी त्याच्यामध्ये, तो उभा राहतो आहे. आता ह्या साईडला एक साईडला आपण भात लावलेला आहे कुकरमध्ये. ते काही दाखवलेलं नाही मी व्हिडिओमध्ये, ते स्किप केलेलं आहे भात लावायचा व्हिडिओ. हे कुरडई तळून घेते मी. कुरडई झालं की आपण लगेच पापड तळून घेऊया आणि त्याच्यानंतर भजी तळून घेऊया. तुम्ही नवीन असाल, माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की टाका. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ही अशी कमेंट नक्की टाका. पापड तळून घेऊया. उडदाचा पापड, हे नाचणीचा पापड आहे. एक साईडला आपण पीठ मळून घेऊया. सॉफ्ट असा डो लावून घ्यायचा आहे आपल्याला पिठाचा. त्याला तेल लावून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे थोड्या वेळासाठी, जेणेकरून ते चांगलं मुरेल. 15-20 मिनटे, अर्धा तासासाठी चांगला मुरू द्यायचं आहे त्याला. त्याच्यानंतर आपण इकडे भज्यांचं पीठ मिक्स करून भजे काढून घेऊया. भज्यांचा बॅटर आपला आता बरोबर झालं आहे. ते थोडं पाणी जास्त पडलं त्याच्यामुळे पातळ झालं होतं. त्याच्यानंतर आपण गोळा टाकायला घेऊया. अशी वाटीचा आकार करायचा आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा आणि त्याला असं बंद करायचं मोदकसारखं आणि लाटून घ्यायची पोळी. काठोकाठ लाटायची, जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, मीडियम साईजमध्ये लाटायची आपल्याला पोळी, जेणेकरून ती
पुरण सगळ्या साईडला जाईल, पूर्ण साईडला तिच्या जाईल. आमरस पण बनवलेला आहे मी, पण तो व्हिडिओ टाकलेला आणि याच्यामध्ये मिक्सही केलेला आहे. तो सगळ्यात पहिले बनवून घेतला होता मी आणि तो फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिला आहे. अशाच एकामागे एक 2-3 पोळ्या टाकून घेतल्या आहे आणि मी जास्त दाखवलेलं नाही आहे व्हिडिओमध्ये, 2-3च पोळ्या दाखवलेल्या आहेत. हे बघा, खालच्या साईडने चांगली भाजून घ्यायची आहे, परत ती पलटायची आहे आणि आता आजूबाजूला तूप लावून चांगली शेकायची आहे तिला, जेणेकरून ती चांगली भाजल्या जाईल, त्याच्यामध्ये कच्चेपणा राहणार नाही. अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. वरच्या साईडला पण तूप लावून घेऊया. हे बघा कशी टम्मा फुगली पोळी, ती झाली. आता काढून घेऊ आपण तिला. आता राहिलेल्या पोळ्या पण मी करून घेते. फास्ट केला व्हिडिओ मी हा. हे आपला फायनल रिझल्ट. पुरणाची पोळी, कुरडई, भजी, पापड, आमरस, कटाची आमटी आणि भात.